नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास. तर हा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. ठीक आहे. यावर राज्यसेवेमध्ये बऱ्याचदा राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे तर त्यामध्ये बऱ्याचदा या आर्थिक वृद्धी, विकास आणि महत्त्वाचे म्हणजे मानव विकास, तर या घटकावर नेहमी प्रिलिममध्ये प्रश्न जी आहे तर ती विचारण्यात आलेली आहे. तर या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की आर्थिक वृद्धी म्हणजे काय होते, विकास म्हणजे काय होतो आणि मानव विकास. त्याचप्रमाणे जी जागतिक स्तरावर विकासाचे जे निर्देशांक असतात तर त्यावर देखील प्रश्न असतो, त्यामुळे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहे. तर सर्वप्रथम बघूया की आर्थिक विकास म्हणजे काय. ठीक आहे. तर आर्थिक विकास याच्यावरून आपल्याला किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय होते की एखादा देश असेल तर त्या देशातील ज्या काही सर्व वस्तू असेल किंवा सेवा असतील तर या सर्व वस्तू व सेवांचे एकूण प्रमाणामध्ये जेवढी काही उत्पादन होत असते किंवा उत्पन्न होते, ठीक आहे, तर त्यामध्ये होणारी वाढ याला आपण काय म्हणतो, वृद्धी असे म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर का माझे जुने लेक्चर्स बघितले असतील तर त्यामध्ये आपण जे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आहे हा घटक जो शिकलो होतो तर त्यामध्ये मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे सांगितलं होतं. तर एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये, ठीक आहे, सर्व वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन म्हणजे काय होते, तर ते होते आपले राष्ट्रीय उत्पन्न. तर यावरून आपल्याला एक गोष्ट कळते या ठिकाणी की वस्तू व सेवांचे उत्पादन होत आहे, म्हणजेच त्या ज्या वस्तू व सेवा आहेत तर त्या आपण आपल्या देशामध्ये देखील विकणार आहोत. ठीक आहे. यावरून आपल्याला कळते की जे वस्तू व सेवा असते तर त्याचेच आपण कशामध्ये मोजदाद करतो, ते म्हणजे पैशामध्ये. ठीक आहे. तर त्याला आपण GDP या फॉर्ममध्ये विकतो, बरोबर आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धी जी असते तर त्याचे मोजमाप जे आहे तर ते साधारणतः GDPच्या संदर्भात केले जाते. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून एक जर का बघितलं तर GDP जी आहे तर त्यामध्ये दोन प्रकारचे GDP असतात. एक म्हणजे नॉमिनल GDP, ठीक आहे, नॉमिनल GDP, आणि दुसरं असते ती म्हणजे रियल GDP. ठीक आहे. नॉमिनल म्हणजे मौद्रिक GDP आणि रियल म्हणजे वास्तविक GDP. मौद्रिक GDP जी असते तर ती ज्या वस्तू व सेवा असतात तर यांच्या चालू किमतींना जे आपण मोजतो तर त्याला आपण मौद्रिक GDP असे म्हणतो, आणि वास्तविक GDP म्हणजे काय होते की जे आपण स्थिर किमतींना आपण जी GDP मोजत असतो तर त्याला आपण वास्तविक GDP असे म्हणतो. ठीक आहे. आणि यांचा जर का आपण रेशो घेतला म्हणजे नॉमिनल GDP अपॉन रियल GDP, तर यावरून एक आपल्याला फॅक्टर सापडते तर त्याला आपण GDP डिफ्लेटर असे म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच मौद्रिक अपस्फीती. तर याच्यावरून हा जो GDP डिफ्लेटर असतो तर हा कशासाठी वापरण्यात येतो, तर तो म्हणजे की त्या एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये किंमत वाढत आहे किंवा किंमत घट होत आहे, म्हणजे किंमत वाढीसाठी आपण GDP डिफ्लेटरचा वापर जो आहे तर तो करत असतो. ठीक आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर फक्त GDP मध्ये वाढ होत आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण GDP जी आहे तर ती बघत असतो. फक्त GDP मध्ये वाढ होत असेल किंवा GDP मध्ये वृद्धी होत असेल तर त्याला आपण आर्थिक वृद्धी असे म्हणत असतो. ठीक आहे. आर्थिक वृद्धी आपल्याला कळली. तर त्याचप्रमाणे जर का आपण विचार केला, ही GDP जी आहे तर आपल्याला माहित आहे की GDP म्हणजे काय होते की फक्त वस्तू व सेवांच्या आपण जे काही किंमत आहे तर त्याच्या किमतीनुसार आपण GDP काढत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की GDP मध्ये वाढ केव्हा घडून येऊ शकते, तर कधी कधी काय होते की वस्तू व सेवांच्या किमती ज्या आहे तर त्या वाढल्याने देखील GDP मध्ये आपल्याला वाढ दिसून येते, बरोबर आहे. पण अशा प्रकारची वाढ जी असते तर ती आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नसते, बरोबर. आणि याचाच जर का विचार केला तर यावरून आपल्याला एकच गोष्ट कळते की आर्थिक वृद्धी जी आहे, आर्थिक वृद्धी, तर ही संकल्पना जी आहे तर ही फक्त संख्यात्मक आहे. ठीक आहे. संख्यात्मक म्हणजे काय, तर आपण याला फक्त संख्येमध्ये नॉमिनेट करू शकतो, बरोबर आहे. तर म्हणजे संख्यामध्ये आपण त्याला सांगू शकतो. तर GDP जी आहे तर ती आपल्याला माहिती आहे की आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करतो, तेही देखील संख्यामध्ये, वस्तूंच्या किमती संख्येमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट कळते की आर्थिक वृद्धी जी आहे तर ती संख्यात्मक संकल्पना आहे.
आणि याचप्रमाणे जर का आपण आर्थिक विकासाचा जर का विचार केला तर आर्थिक विकास ही जी आहे तर ही एक गुणात्मक संकल्पना आहे. आता ही गुणात्मक म्हणजे काय, बरोबर. तर आर्थिक विकास म्हणजे काय होतो की आर्थिक वृद्धीचे जे फायदे असतात, आपण आता आर्थिक वृद्धी बघितली, तर त्या आर्थिक वृद्धीचे जे फायदे आहेत तर ते तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत किंवा शेवटच्या गटापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया असते तर त्याला आपण आर्थिक विकास असे म्हणत असतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर का बघितलं आपण तर आर्थिक विकास म्हणजे काय होते, आर्थिक वृद्धी, त्याचप्रमाणे संरचनेतील बदल. आर्थिक वृद्धी आणि संरचनेतील बदल किंवा सामाजिक किंवा आर्थिक कल्याण जे करण्यात येत असते गव्हर्नमेंटद्वारे तर त्याला आपण आर्थिक विकास असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे अजून एक आपण या ठिकाणी बघूया की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. आर्थिक वृद्धी जेव्हा होत असते तर तेव्हा फक्त आपल्याला ते आकडेवारी जी आहे तर GDP मध्ये किती प्रमाणामध्ये वाढ होत आहे तर ते आपल्याला कळते. ठीक आहे. परंतु याच्यावरून जे वास्तविक उत्पन्न किती आहे, दरडोई उत्पन्न हे माहिती होते, परंतु त्याचप्रमाणे दारिद्र्य किती प्रमाणामध्ये आहे, बेरोजगारी आहे किंवा नाही आहे, तर देशातील उत्पन्नाचे जे वितरण आहे तर यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होते तर हे आपल्याला आर्थिक वृद्धीतून कळून येत नाही. ठीक आहे. त्यासाठी आर्थिक विकास ही संकल्पना जी आहे तर ती पुढे आली होती आणि ह्यातूनच काय होते की आर्थिक वृद्धीचे जेवढे काही फायदे आहेत तर ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत किंवा शेवटच्या गटापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला आपण आर्थिक विकास असे म्हणत असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे मानव विकास. तर आता हा मानव विकास म्हणजे काय होतो. ठीक आहे. मानव विकास म्हणजे काय, तर मानव विकासामध्ये मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा विकास जो आहे तर तो साधण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. मानवी जीवनाचे जेवढे काही अंग असेल ज्यामध्ये आपण बघू शकतो की मानवी जीवन जे आहे तर ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करता येते तर ते म्हणजे आर्थिक, ठीक आहे, त्याचप्रमाणे सामाजिक, त्याचप्रमाणे राजकीय आणि सांस्कृतिक. ठीक आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक तर या सर्व अंगांचा विकास जेव्हा होतो तर तेव्हा आपण काय म्हणत असतो की मानव विकास झालेला आहे. ठीक आहे. तर ही एक मानव विकास जी आहे तर ही त्याच्याही पेक्षा म्हणजे आर्थिक विकास जी आहे तर त्याही पेक्षा एक मोठी किंवा एक व्यापक अशी संकल्पना जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. तर या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की वृद्धी, आर्थिक वृद्धी म्हणजे फक्त संख्यात्मक विकास जो आहे तर तो होत असतो. आर्थिक विकास म्हणजे वृद्धीचे जे फायदे आहेत तर ते तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत किंवा गटापर्यंत पोहोचण्याची ती प्रक्रिया असते. त्याचप्रमाणे जर का आपण मानव विकासाचा जर का विचार केला तर मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा म्हणजेच आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक अंगाचा जेव्हा विकास होतो तर त्याला आपण मानव विकास असे म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर का बघितलं तर उत्पन्नापेक्षा उत्पन्नाचा वापर जो आहे तर तो या ठिकाणी मानवी विकासामध्ये करण्यात येत असतो. आणि युनायटेड नेशन्सचा जर का आपण विचार केला तर अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन्स म्हणजे जे आपले संयुक्त राष्ट्र आहे तर या संयुक्त राष्ट्रांनी एक व्याख्या देखील दिली आहे की मानव विकास म्हणजे काय, तर लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया म्हणजे मानव विकास, म्हणजे प्रोसेस ऑफ एनलार्जिंग पीपल्स चॉईसेस. तर आता ही लोकांची जी निवड असते तर ती कशा प्रकारची असते, तर यामध्ये जर का आपण बघितलं तर 3 अतिशय असे महत्त्वाचे फॅक्टर जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे एक आरोग्य, दुसरं असते शिक्षण आणि तिसरं म्हणजे उत्तम राहणीमानाचा दर्जा. ठीक आहे. तर हे 3 अतिशय महत्त्वाचे आयाम जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि जेवढे काही इंडायसेस आहेत, ठीक आहे, तर ते सर्व निर्देशांकामध्ये या 3 महत्त्वाच्या आयामांचा समावेश जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे आपले लोकांच्या निवडी जे आहे तर त्यामध्ये दीर्घ व आरोग्यवान जीवन, त्याचप्रमाणे शिक्षण, उत्तम राहणीमानाचा दर्जा हे तर येतातच. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्कांची हमी, स्वावलंबन, आत्मप्रतिष्ठा, तर या देखील घटक जे आहे तर ते देखील त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे
पुन्हा एक संकल्पना आहे तर ती म्हणजे समावेशी वृद्धी. आता ही समावेशी वृद्धी म्हणजे काय होत असते, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ असे देखील म्हणतो. तर या समावेशी वृद्धीचा अर्थ काय, तर वृद्धीची जी प्रक्रिया आहे, ठीक आहे, आर्थिक वृद्धीची जी प्रक्रिया असते तर या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेण्याची जी वृद्धी असते तर त्याला आपण समावेशी वृद्धी असे म्हणत असतो. म्हणजे जी आर्थिक वृद्धीची प्रक्रिया असते तर त्यामध्ये सर्व लोकांना किंवा सर्वांना सामावून घेणाऱ्या वृद्धीला आपण समावेशी वृद्धी असे म्हणतो. तर समावेशी वृद्धीचा जर का आपण विचार केला तर ही संकल्पना आपल्या भारतामध्ये 11वी जी आपली पंचवार्षिक योजना होती तर त्यामध्ये जे दृष्टिकोन पत्र होतं तर त्यामध्ये मांडण्यात आली होती. आणि त्यापूर्वीचे जर का विचार केला तर त्यामध्ये आपल्याला सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धी हेच बघायला मिळते. त्यानंतर जलद व सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धी. त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी ही जी आहे तर ही आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान बघायला मिळते. ठीक आहे. तर सुरुवातीचा जेव्हा आपण विचार करतो एकदम सुरुवातीचा तर त्या ठिकाणी म्हणजेच केव्हा की 1991चे जे आपले आर्थिक धोरण आपण राबविण्यात आले होते. ठीक आहे. आर्थिक सुधारणा ज्या झाल्या होत्या तर या सुधारणानुसार काय झालं की सरकारची जी अर्थव्यवस्थेतील भूमिका आहे तर ती कमी करण्यात आली. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की बाजारामध्ये जे काही प्रायव्हेट एंटिटी आहे तर यांच्या शक्तीचे महत्त्व जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यात आले. म्हणजेच अर्थव्यवस्था जी आहे तर ती बाजाराधिष्ठित झाली होती. ठीक आहे. तर याचा जर का विचार केला तर कोणत्याही प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे जी बाजारावर अवलंबून असते तर या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश जो असतो तर तो म्हणजे आर्थिक वृद्धी घडवून आणणे. ठीक आहे. त्याचप्रमाणे स्वतःचा नफा जे आहे तर ते नफा कमविणे. ठीक आहे. तर यामुळे काय होते की भारतामध्ये आर्थिक वृद्धी जी आहे तर ती घडून आली. ठीक आहे. आर्थिक वृद्धी जी आहे तर ती घडून आली म्हणजे GDP मध्ये वाढ जी आहे तर ती सतत होत गेली. परंतु तिचा फायदा जो आहे तर तो फक्त काही मूठभर लोकांपर्यंतच मर्यादित राहिला. म्हणजे जी आपल्या भारतामध्ये जी बहुसंख्य जनता आहे तर त्यांना त्याचा फायदा जो आहे तर तो मिळाला नाही. म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक वृद्धी तर झाली परंतु आर्थिक विकास जो आहे तर तो झाला नाही. ठीक आहे. तर याच्यामुळे काय करण्यात आलं की सर्वांना सामावून घेणारी आर्थिक वृद्धी हे उद्देश जे आहे तर ते 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आपल्याला राबवताना दिसते. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेचा जर का विचार केला तर त्यामध्ये जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धीचा या ठिकाने संकल्प जो आहे तर तो आपण बघितला आहे. ठीक आहे. तर यामध्ये शाश्वत म्हणजे काय, तर शाश्वत म्हणजे काय होते की पुढच्या पिढीला देखील जे आत्ताचे आपले संसाधने आहे तर त्यांचा वापर त्यांनी देखील करता यावा यासाठी आपण जो काही विकास करतो त्याला आपण शाश्वत विकास असे म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी जर का आपण बघितलं तर हे चारही जी पंचवार्षिक योजनांची मी या ठिकाणी संकल्पना जी आहे तर ती दिली आहे तर हे तुम्ही करायची, कारण की यावर देखील प्रश्न जो आहे तर तो विचारण्यात येत असतो. आता या ज्या तीनही संकल्पना आपण बघितल्या, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव विकास, तर यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं आणि एक इझी एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो की कन्सिडर करा की हा एक रोड आहे. ठीक आहे. हा रोड आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला आपल्या काहीतरी एम जो आहे तर त्या ठिकाणी किंवा एक जे डेस्टिनेशन आहे तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ठीक आहे. तर ते डेस्टिनेशन म्हणजे काय, मानव विकास. ठीक आहे. आणि हा जो रोड आहे ज्याच्या माध्यमातून आपण जात आहे तर तो म्हणजे काय झाला, आपला विकास. आणि या रोडला आपण ज्या माध्यमातून आपण पार करत आहे, ठीक आहे, तर ती म्हणजे आपली गाडी. ठीक आहे. तर या गाडीने आपल्याला या मानव विकास या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं. तर ही गाडी म्हणजे काय होते, तर ही म्हणजे आर्थिक वृद्धी होत असते. ठीक आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी हे जे आहे तर हे माध्यम आहे. मानवी प्रगती किंवा मानव विकास जे आहे तर ते आपले अंतिम ध्येय असते. ठीक आहे. आणि या ठिकाणी जर का बघितलं तर आर्थिक विकास जे आहे तर ते आपण त्याद्वारे आपण मानवी विकास जे आहे तर ते प्राप्त करू शकतो. आणि या ठिकाणी जर का बघितलं तर जे विकास असते किंवा आर्थिक विकास जो आहे तर त्या विकासाचे काही निर्देशांक असतात. त्यामध्ये जर का बघितलं तर एक असतात आर्थिक निर्देशांक आणि दुसरे असतात तर ते म्हणजे सामाजिक निर्देशांक. ठीक आहे. तर हे दोन्ही आर्थिक आणि सामाजिक निर्देशांक कशा प्रकारचे आहे तर ते आपण
बघून घेऊ. सर्वप्रथम आपण बघूया की विकासाचे जे आर्थिक निर्देशांक असतात तर ते कोणकोणते असतात. ठीक आहे, सर्वप्रथम आपण बघितलं की आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास म्हणजे काय. ठीक आहे, तर आर्थिक निर्देशांकाचा जेव्हा केव्हा वापर येतो किंवा जेव्हा केव्हा आपण त्याच्याबद्दल विचार करतो तर त्यामध्ये सर्वप्रथम येते ते म्हणजे GDP किंवा GNP. ठीक आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असेल किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे पूर्ण नॅशनल इन्कम असेल. ठीक आहे, तर याच्या ठिकाणी जर का आपण विचार केला तर हे घटक जे आहे तर हे देखील आर्थिक विकासाच्या निर्देशांकामध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे दरडोई उत्पन्न. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय की जेवढी काही पूर्ण GDP असेल देशाची किंवा राष्ट्रीय उत्पन्न असेल. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्नाला जर का आपण लोकसंख्येने भागले तर त्यावरून प्रत्येकासाठी जो काही दर आपल्याला प्राप्त होतो किंवा जो काही रेशो या दोन पॉईंटच्या माध्यमातून आपल्याला जो काही रेशो मिळणार आहे तर तो म्हणजे दरडोई उत्पन्न होत असते. ठीक आहे, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीमागे होणारे उत्पन्न किती प्रमाणामध्ये. ठीक आहे, परंतु या ठिकाणी जर का विचार करू तर दरडोई उत्पन्न जे आहे तर हे फक्त एक सरासरी आहे. ठीक आहे, म्हणजे जो काही आपला पूर्ण राष्ट्रीय उत्पन्न असेल त्याला आपण जेवढी लोकसंख्या आपल्या भारताची त्याने भागितली तर आपल्याला मिळते. यावरून आपल्याला काय मिळत आहे, फक्त सरासरी उत्पन्न जे आहे तर ते मिळत आहे. याचा विचार जर का आपण केला तर यामधून आपल्याला कळते की जे राष्ट्रीय उत्पन्न आहे तर त्यामध्ये काही लोकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा राहील तर काही लोकांकडे कमी प्रमाणामध्ये पैसा आहे. ठीक आहे, तर हा जो पैशांचे जे वितरण आहे जे अयोग्य प्रमाणे होत आहे तर यालाच आपण उत्पन्न किंवा संपत्तीची विषमता त्याचप्रमाणे आर्थिक विषमता असे म्हणतो. ठीक आहे, तर हे आर्थिक विषमता देखील आर्थिक विकासाचे एक निर्देशांक आहे. आणि जेव्हा केव्हा आपण बघतो की आर्थिक विषमता जी हा पॉईंट आला तर आर्थिक ही विषमता जी आहे तर ही 2 पॉईंटच्या माध्यमातून आपण त्याला मोजू शकतो. तर एक म्हणजे लॉरेन्झ वक्ररेषा आणि दुसरा असतो तो म्हणजे गिनी गुणांक. ठीक आहे, लॉरेन्झ वक्ररेषा आणि गिनी गुणांक. गिनी गुणांकाचा जर का विचार केला तर तो 0 ते 100 यापर्यंत असतो. ठीक आहे, 0 म्हणजे काय तर या ठिकाणी आर्थिक समानता जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सर्व लोकांकडे समान त्यांचे उत्पन्न जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळते. आणि 100 म्हणजे काय तर या ठिकाणी सर्वाधिक विषमता जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे 0 पासून आपण जसं जसं 100 कडे जाऊ तशी तशी आर्थिक विषमता जी आहे तर ती वाढत जाते. ठीक आहे, तर हे झालं. आणि त्याचप्रमाणे चौथा पॉईंट आहे तर तो म्हणजे दारिद्र्य. ठीक आहे, तर दारिद्र्याचा जो उच्च स्तर असतो तर तो आर्थिक विकासाची कमतरता जी आहे तर ती दर्शवते. ठीक आहे, दारिद्र्याच्या स्तरावरून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कळतात तर ते म्हणजे जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर कशा प्रकारे असेल, त्याचप्रमाणे त्या अर्थव्यवस्थेमध्ये उपासमारीची कंडिशन असेल किंवा नसेल, कुपोषण असेल, निरक्षरता असेल किंवा त्या ठिकाणी इनडायरेक्टली जे आपली मानव विकास आहे तर त्या मानव विकासाचा स्तर कशा प्रकारे असेल तर हे आपल्याला यावरून कळते. ठीक आहे, तर आर्थिक विकासाचे 4 महत्त्वाचे निर्देशांक आहेत तर ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पाद, त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्न, उत्पन्न व संपत्तीची विषमता आणि त्यानंतर येते दारिद्र्य. ठीक आहे, यानंतर जर का बघितलं की विकासाचे जे सामाजिक निर्देशांक असतात तर ते कशा प्रकारे असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघतोय की सामाजिक विषमता म्हणजे समाजाला. ठीक आहे, समाजामध्ये कोण असतात तर या ठिकाणी आपल्याला लोक आढळलेले दिसतात. ठीक आहे, आता लोकांचा जर का विचार केला तर लोकांमध्ये जी काही लोकसंख्या वाढीचा जो दर असतो, ठीक आहे, तर तो त्याचा आणि आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध असतो. ठीक आहे, या लोकसंख्या वाढीचा दर जो असतो तर तो जन्मदर, मृत्यूदर, त्याचप्रमाणे जनन दर या दरांवरून आपल्याला कळते. ठीक आहे, आणि याच लोकसंख्याच्या वाढीच्या दरावरून आपल्याला त्या ठिकाणचे जे सामाजिक निर्देशांक कशा प्रकारचे असतील तर ते कळते. ठीक आहे, आणि लोकांमध्ये जर का विचार केला तर यामध्ये 2 प्रकारचे राहतात, एक असते स्त्री आणि दुसरं असते पुरुष. बरोबर, तर यावरून आपल्याला कळते की जे लिंगविषयक विकास निर्देशांक आहे, ठीक आहे, तर ते देखील विकासाचे सामाजिक निर्देशांक आहे. ठीक आहे, आणि स्त्री आणि पुरुषांची तुलना जेव्हा होते तर त्यानंतर लोकांमध्येच आपल्याला माहीत आहे की यांना आरोग्य लागेल. ठीक आहे,
त्याचप्रमाणे यांना शिक्षण देखील लागेल. ठीक आहे, तर शिक्षण विषयक निर्देशांक आणि आरोग्य विषयक निर्देशांक यांचा देखील हे देखील विकासाचे सामाजिक निर्देशांक आहे. ठीक आहे, तर शिक्षण विषयक निर्देशांकाचा जेव्हा विचार करतो तर तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असते, शिक्षण म्हणजे साक्षरता. ठीक आहे, तर त्यामध्ये विशेषतः महिलांची साक्षरता किती असेल, त्याचप्रमाणे पटसंख्या किती असेल, गळतीचे प्रमाण किती असेल, त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक यांचे प्रमाण किती असेल, तर यावरून आपण शिक्षणाचा किंवा शिक्षण विषयक निर्देशांक जो आहे तर तो काढू शकतो. आणि राहिली गोष्ट आरोग्यविषयक निर्देशांकाची, तर यामध्ये जन्मवेळेचे जे आयुर्मान आहे तर ते किती, अर्भक मृत्यूदर किती, बाल मृत्यूदर किती, माता मृत्यूदर किती, पोषणाचा दर्जा जो आहे तर तो किती प्रमाणे होता, त्याचप्रमाणे स्वच्छतेची स्थिती जी आहे तर ती कशा प्रकारची आहे, तर यावरून आपण आरोग्यविषयक निर्देशांक जे आहे तर ते काढू शकतो. ठीक आहे, तर ही झाली आपल्या आर्थिक विकासाची सामाजिक तसेच आर्थिक निर्देशांके. यानंतर आपण बघूया की जी जागतिक स्तरावरील विकासाची निर्देशांक आहे तर ती कोणती प्रकारची आहे. तर ही निर्देशांक जी आहे तर ती UNDP द्वारे राबवण्यात येते. UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. ठीक आहे, तर UNDP जी आहे तर ते काय करते, साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये, ठीक आहे, तर या महिन्यामध्ये मानव विकास अहवाल म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जी आहे तर ती यांच्याद्वारे जाहीर करण्यात येत असते. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निर्देशांक जी आहे तर ती देण्यात येत असते. ज्यामध्ये जर का बघितलं तर सर्वप्रथम म्हणजे मानव विकास निर्देशांक, त्यानंतर असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, त्यानंतर येते लिंग समानता निर्देशांक. ठीक आहे, त्यानंतर येते बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणि त्यानंतर लिंग विकास निर्देशांक. ठीक आहे, या ठिकाणी लिंग असमानता निर्देशांक असायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी जर का बघितलं आपण तर हे जे प्रत्येक जे निर्देशांक आहेत तर ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात तर याबद्दल आपण माहिती घेऊन घेऊ. सर्वप्रथम येते ते म्हणजे मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांक किंवा HDI याचा जर का विचार केला तर हे केव्हापासून सुरू करण्यात आले, तर ते म्हणजे सर्वप्रथम 1990मध्ये जो अहवाल देण्यात आला होता. ठीक आहे, तर त्या अहवालामध्ये सर्वप्रथम HDI जे आहे तर ते जाहीर करण्यात आले. आणि हे HDI निर्मितीचे जे कार्य आहे तर ते महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी केले. त्याचप्रमाणे महबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक असे देखील म्हटले जाते, म्हणजेच फादर ऑफ HDI. ठीक आहे, त्याचप्रमाणे 2010मध्ये जे काही घटक किंवा ज्या घटकांवरून मानव विकास निर्देशांक हा मोजल्या जात होता तर त्या घटकांमध्ये काही बदल जे आहे तर ते करण्यात आले. आणि त्यानुसार जर का बघितलं तर हे जे निर्देशांक आहे तर यामध्ये 3 आयाम त्याचप्रमाणे 4 निर्देशकांचा वापर जो आहे तर तो करण्यात येतो. 3 आयाम म्हणजे कोणते, दीर्घ व आरोग्यमान जीवन. ठीक आहे, त्याचप्रमाणे ज्ञान आणि तिसरं म्हणजे चांगले जीवन. यामध्ये दीर्घ व आरोग्यमय जीवन याचा जर का विचार केला तर यामध्ये जन्माच्या वेळी असणारे जे आयुर्मान आहे तर या निर्देशकाचा वापर करण्यात येतो. ज्ञानाचा जर का विचार केला तर यामध्ये 2 प्रकारचे निर्देशके असतात. तर एक म्हणजे काय होते की 25 वर्षापेक्षा अधिक जे वयाचे जे प्रौढ आहे तर यांची सरासरी शालेय वर्ष किती आणि 18 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे किती. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे चांगले जीवनमान, चांगल्या जीवनमानाचा जर का विचार केला तर यामध्ये आपण जे आपले दरडोई उत्पन्न आहे तर हे या ठिकाणी कन्सिडर करण्यात येत असते. आणि हे जे 4ही निर्देशके होते तर याचा भूमितीय सरासरी काढून देशाचा जो मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो काढण्यात येतो. ठीक आहे, या ठिकाणी हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की जी सरासरी काढण्यात येते तर ती कोणती असते, तर ती म्हणजे भूमितीय सरासरी. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपण एक अजून पॉईंट लक्षात ठेवू शकतो की 0 ते 1 या दरम्यान HDI जो आहे तर तो मोजला जात असतो. ठीक आहे, तर यामध्ये देखील 4 वेगवेगळ्या प्रकारचे भाग पडतात. एक म्हणजे निम्न मानव विकास असणारे देश, तर यामध्ये जर का विचार केला की निम्नचा तर तो 0.55 पेक्षा खाली जे काही ज्या देशांचा HDI येईल तर ते निम्न मानव विकास असणारे देश येईल.
त्यानंतर मध्यमचा जर का विचार केला तर 0.56 ते 0.69, ठीक आहे. म्हणजे 0.56 ते 0.69 या दरम्यान जे आहे तर ते मध्यम येतात. त्यानंतर 0.7 ते 0.79 या दरम्यान जे आहे तर ते उच्च मानव विकास देश येतात आणि अत्युच्च मानव विकास देश जे असतात तर ते 0.8 पेक्षा वर SDI असणारे देश असतात, ठीक आहे. हा देखील एक महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट होता, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. यानंतर आपण बघू शकतो की असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक म्हणजे काय. तर हा जो आहे तर हा 2010 पासून सुरू करण्यात आला आहे. हा देखील SDI प्रमाणेच असतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तर तो काढतो, त्याचप्रमाणे ISDI जो आहे तर तो देखील काढण्यात येत असतो, ठीक आहे. आणि या ठिकाणी काय होते की हे जे चारही निर्देशांक आपण सुरुवातीला बघितले आहे तर त्याबाबत पूर्ण समानता असेल तर HDI जो असतो तर तो ISDIच्या एवढा असतो, ठीक आहे. परंतु ISDI हे जर का SDI पेक्षा लहान असेल तर या ठिकाणी आपल्याला समजून येते की असमानता जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, ठीक आहे. यानंतरचा पॉईंट आहे तर तो म्हणजे लैंगिक असमानता निर्देशांक GII, ठीक आहे. लैंगिक असमानता निर्देशांक जो आहे तर तो 2010 पासून सुरू करण्यात आला. त्यापूर्वी 1995 मध्ये GDI म्हणजेच लिंग आधारित विकास निर्देशांक आणि GEM म्हणजेच लिंग सबलीकरण परिणाम, तर यांची जागा जी आहे तर ती या 2010 मध्ये GII याने घेतली, ठीक आहे. यामध्ये देखील 3 महत्त्वाचे आयाम असतात आणि 5 निर्देशके असतात. या 3 आयामामध्ये जर का बघितलं तर आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार हे 3 महत्त्वाचे आयाम. आणि या ठिकाणी जर का बघितलं की जे आरोग्य आहे किंवा जनन आरोग्य आहे तर यामध्ये 2 निर्देशांक आपल्याला बघायला मिळतात, निर्देशक. एक म्हणजे माता मर्त्यता किती असेल, मॅटर्नल मॉर्टॅलिटी, आणि दुसरं म्हणजे किशोरवयीन जन्यता म्हणजे ॲडोलसेंट फर्टिलिटी. त्यानंतर सबलीकरणाचा जर का विचार केला तर यामध्ये संसदीय प्रतिनिधित्व किती प्रमाणामध्ये देण्यात आले, त्याचप्रमाणे शैक्षणिक स्तर किती प्रमाणामध्ये आहे, आणि श्रम बाजारामध्ये जर का विचारलं की जी एकूण श्रमशक्ती आहे तर त्यामध्ये महिलांचे श्रम जे आहे तर ते किती प्रमाणामध्ये येते. तर या 5 निर्देशांकाच्या आधारे आपण GII जे आहे तर ते काढू शकतो, ठीक आहे. त्यानंतर येते ते म्हणजे MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. याचा जर का विचार केला तर हे 2010 पासून UNDP तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड विद्यापीठ जे आहे तर यांच्याद्वारे काढण्यात येत आहे, ठीक आहे. 1997 मध्ये जे सुरुवातीला HPI होते म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानव दारिद्र्य निर्देशांक, तर याची जागा जी आहे तर ती या MPI ने 2010 मध्ये घेतली, ठीक आहे. यामध्ये देखील 3 आयामे असतात जे आपण SDI मध्ये बघितले. त्याचबरोबर या ठिकाणी 10 निर्देशांक जे आहेत तर ती बघायला मिळतात. तर जो जीवनमानाचा दर्जा असतो तर त्यामध्ये जर का बघितलं तर यामध्ये फक्त जीवनमानाच्या दर्जामध्ये जे निर्देशांक देण्यात आले आहे तर त्यामध्ये चेंजेस होत आहे. आपण सुरुवातीला SDI मध्ये काय बघितलं की जे काही आपले दरडोई उत्पन्न आहे तर त्याद्वारे आपण जीवनमानाचा दर्जा जो आहे तर तो काढत होतो. परंतु यामध्ये काय होते की या ठिकाणी मालमत्ता किती प्रमाणामध्ये असेल, ठीक आहे. त्याचप्रमाणे पाणी, वीज, स्वच्छतागृहे किती प्रमाणामध्ये असतील, ठीक आहे. स्वयंपाकाचे इंधन आणि त्याचबरोबर जमीन. तर हे जे 6 आयामे आहेत तर याचा देखील त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो करण्यात येत असतो, ठीक आहे. त्यानंतर शेवटचं आपण बघूया तर ते म्हणजे लिंग विकास निर्देशांक. लिंग विकास निर्देशांक किंवा GDIचा जर का विचार केला तर हे 2014 पासून UNDPने सुरू केले आहे. हा नवीन निर्देशांक जो आहे तर तो सुरू करण्यात आला. तर यामध्ये काय करण्यात येते, हा देखील एक SDI सारखाच असतो. फक्त SDI मध्ये काय करण्यात येते की जो महिलांसाठीचा SDI आणि त्याचप्रमाणे जो पुरुषांसाठीचा SDI, तर हे दोन्ही SDI जे तर ते वेगवेगळे काढण्यात येत असतात, ठीक आहे. आणि या दोन्ही SDIंचा जर का आपण त्यांना डिवाइड केलं म्हणजे जो महिलांसाठीचा जो SDI होता त्याला आपण पुरुषांसाठीच्या SDIने जर का आपण डिवाइड केलं तर यावरून आपल्याला जो निर्देशांक मिळतो तर तो म्हणजे असतो GDI, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे. तर ही काही महत्त्वाची निर्देशांक होती. तर करंट अफेअर्सच्या नुसार याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा असेल तर तो देखील तुम्ही लक्षात ठेवा.
आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.